रात्रीच्या जेवणात जास्त काय करायचं नसेल तर आपण मसाले भात बनवतो. तर आज सोयाबीन टाकून हा छान असा मसाले भात बनवलेला. त्यामध्ये थोड्याफार डाळी आणि सोयाबीन असेल तर प्रोटीन रिच हा मसाले भात होतो आणि थोडा जरी खाल्लं तरी पोट भर होतं आणि हा भात खरंच चवीला होतो, अगदी झटपट होणार आहे. आता इथं मी इंद्रायणी तांदूळ होता तोच वापरलेला आहे घरात. दुसरा माझ्याकडे बासमती तांदूळ किंवा ह्याचा सुट्टा भात जो होतो तर तसा तांदूळ कोणता नव्हताच. तर ह्या भातात इंद्रायणी तांदळाचा सुद्धा हा भात छान होतो तसा. तर यासाठी ना तांदूळ घेतलेले आहेत इथं मी 1.5 ग्लास एवढं तांदूळ होतं. त्यामध्ये तुरीची डाळ, मसूर डाळ, सोयाबीन इथं गरम पाण्यात टाकून ठेवलेले होते. बटाटे एक घेतलेले आहे, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, नेहमीचं मसाले भातात ह्यात जास्त काय टाकायची पण गरज पडत नाही. अशा पद्धतीने सुद्धा हा सोयाबीनचा पुलाव मस्त होतो किंवा खिचडी. तर जे खडे मसाले आहेत ते टाकले अगोदर, दालचिनी, लवंग, मोठी वेलची असते ती, जिरं, मोहरी, हे सगळं फोडणीत नेहमीच आपण जे टाकतो ते सगळं टाकून घेतलं. नंतर कांदा मीडियम साईजचे 2 होते तेवढे उभे कट करून घेतलेले होते, ते पण थोडेसे परतून घ्यायचे यामध्ये. नंतर अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचं वाटण तयार केलेलं आहे. हिरवी मिरची कट करून सुद्धा घालू शकता, पण अशी ना बारीक करून घातल्यावर त्याची चव म्हणजे थोडी फ्लेवर त्याचा चांगला जास्त उतरतो. आणि भरपूर अद्रक आणि लसूण घालायचं त्यासोबत. एक टोमॅटो कट केलेलं होतं तर ते पण थोडं यामध्ये परतून घ्यायचं. आता आपलं काळं तिखट असतं ना ते पण मी थोडंसं टाकलं आहे यामध्ये, पाव चमचा धना पावडर टाकलेले, थोडी जास्तीचीच टाकायची. आता भात आपण किती करतो ह्यानुसार. धना पावडर, जिरा पावडर, हळद टाकलेले आणि आपला घरगुती काळा मसाला असतो तो. आणि आता यामध्ये ना बटाट टाकलेलं आहे आणि हे सोयाबीन. आता सोयाबीन ना मॅरिनेट करून पण टाकतात दह्यात वगैरे, पण अगदी झटपट आपल्याकडे काहीच नसेल तर सुद्धा ही खिचडी तुम्ही बनवू शकता, छान लागते. हे थोडंसं ना एक 2-4 मिनटं ना परतून घ्यायचं, म्हणजे जो मसाला आहे तो सगळा सोयाबीनमध्ये मुरला जातो. सोयाबीन अगोदर त्याला मॅरिनेट केलं तर एवढं परतायची गरज नाही पडत. आता तांदूळ धुवून घेतला तर 1.5 ग्लास तांदूळ होतं तर 3 ग्लास एवढं पाणी टाकलं मी इथं. इंद्रायणी तांदूळ कसा तसा पण पटकन शिजतो. तर हा तांदूळ पण यामध्ये आता 1-2 मिनटं परतून घ्यायचं. नंतर यामध्ये पाणी टाकले मी. मोजून पाणी टाकलं की मग कमी जास्त होत नाही, परफेक्ट होतं. अंदाजाने टाकायला गेलं तर मग कधी कमी पडतं तर कधी जास्त होतं. तर आता यामध्ये मीठ बघितलं चाकून, अजून थोडंसं कमी होतं तर ते टाकलं. कोथिंबीर टाकली आणि तूप टाकायचं वरून 1-2 चमचे. आता वरून आपण घेतोच तरी पण शिजताना सुद्धा तूप टाकायचं. आणि अर्धा लिंबू मी इथं पिळून टाकला आहे. तर अगदी घाई गडबडीत सुद्धा तुम्ही करू शकता, पण चवीला ही खिचडी ना छान होते. तर हे सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी आणि बारीक गॅसवरती 1 शिट्टी काढलीत का ना व्यवस्थित हा भात शिजला जातो. तर 2 शिट्ट्या करून घेतल्या मी, छान असा भात तयार झालेला होता. आता वरून थोडंसं तूप आणि लोणच्यासोबत हा भात छान लागतो. पापड असेल तर तो घेऊ शकता तुम्ही, किंवा कोशिंबीर वगैरे पण ह्या भातासोबत छान लागतात. दही कांदा पण कोणाला आवडतो ते पण तुम्ही करून घेऊ शकता. काही नसेल तर फक्त मसाले भात, लोणचं आणि तूप एवढंसुद्धा पुरेसं होतं. तर आज रात्रीच्या जेवणात जास्त काही नव्हतंच, हेच बनवलेलं. तर आता हा परवाचाच व्हिडिओ आहे. आज परत जास्त काय शूट केलेलंच नव्हतं. तर आम्ही विट्याला जाऊन परत नंतर सांगलीला आलेलो, कारण मुलांचीच शॉपिंग करायची होती. मी तसं माझ्यासाठी काय घेतलंच नव्हतं, किंवा त्या दोघांचीच होती थोडेफार कपडे आणि शाळेसाठी लागणारं साहित्य. शॉपिंग करायची म्हटल्यानंतर आमची जान्हवी सगळ्यात पुढं असते. आणि तिनंच आणलेला मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे. म्हणजे मुलींना किती जर घेतलं ना, म्हणजे तिचं प्रत्येक महिन्यात काय ना काय असतंच आणि तिला सारखं घ्यायचंच असतं. तसं मुलांचं कसं ठराविक गोष्टी म्हणजे त्यांना एकदा घेतलं की परत ते काय मागत नाहीत. ओमदस तसं जास्त काय नसतं, पण हिला ना सारखं काहीतरी तिचं चालूच असतं. बॅगा आता दोघांच्या पण चांगल्या आहेत, तरी सुद्धा बॅगा बघायच्या होत्या, पण बॅग काय नंतर घेतली नाही. तिलाच जे काय मला हे ठेवायला पाहिजे, ऑर्गनायझर पाहिजे, हे पाहिजे, पेन पेन्सिल तर होतंच, पण परत कधी यूज होईल, परत लागणार आहे म्हणून पण काय तर तिचं चालू असतं. इथं पण आहेत बॅग.
इथल्या कशा ब्लॅक क्लासिक बॅग येते प्लेन. टिफिन इथं स्टीलमध्ये ह्याचे नव्हतेच, प्लास्टिकमध्येच होते बऱ्यापैकी, त्यामुळे टिफिन घ्यायचा होता पण तो नाही घेतला मी. एक घ्यायचा होता मला. आणि कुठं जरी गेलं तर भांड्याच्या सेक्शनमध्ये गेल्याशिवाय आपल्याला करमत नाही. तसं काय जास्त घेतलंच म्हणजे मी घेतलंच नाही काय किचनसाठी वगैरे. यांचं चालू होतं. एक वॉलसाठी हे क्लॉक बघायचं होतं पण ते नंतर मग बाहेरूनच घेतलं, म्हणजे आटपाडीतच घेतलं. नंतर तिथं काय घेतलंच नाही, कारण हे कसे टिकतात किंवा हे राहतं माहीत नाही. म्हणून आपल्या जवळच्या इथून घेतलं तर आपल्याला बदलता वगैरे येतं. त्या तिथं त्यांचं काय घेतलं. नंतर इथं झुडिओमध्ये पण थोडेफार ह्याला कपडे वगैरे असं घ्यायचं होतं. आता इथं पण काय कपडे स्वस्त वाटतात, क्वालिटी असते, टिकतात. आणि काय वेळेला हे पण होतं, म्हणजे कपड्यांची काय कपड्यांचे खूपच रेट असतात त्याच. नंतर दोघांची शॉपिंग काय होती ती केली. आम्ही आलेलो आहे आज स्मृती भंडारा कॅफेला आणि तो जर्सी जायची साईन ही बघा, MS धोनीची साईन जर्सी. स्मृती भंडाराची साईन जर्सी, विराट कोहलीची साईन जर्सी, रोहित शर्माची साईन जर्सी, सांगी जाणवी काय तर मागवलं आहे चीज पिझ्झा आणि स्टीम मोमोज. फोटो कसं काढायचं? तुझा फोटो काढतो. मला कॉफी घ्या ना तुम्हाला काय तर काहीतरी घ्या. असं आहे. फोटो घेतला की घ्या. गॅलरीज भरतो. आणि जे विट्याकडचे आहेत त्यांना माहीत आहे, म्हणजे विट्याजवळच रेवणसिद्ध मंदिर आहे रेणावी गावात. तर ना इथल्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण गाव व्हेजिटेरियन आहे. या गावात नॉनव्हेज कुठंही बनलं जात नाही, बनवलं जात नाही, किंवा तेथील जे लोक आहेत ते खात नाहीत. बऱ्यापैकी म्हणजे तिथल्या मुली जरी दुसऱ्या गावात गेल्या, म्हणजे दिल्या लग्न झाल्यानंतर गेल्यानंतर सुद्धा त्या बनवतही नाहीत किंवा बनवून देत पण नाहीत आणि खात पण नाहीत. ह्या गावात म्हणजे असं एक हे पूर्ण गाव व्हेजिटेरियन असं एक इथल्या गावाचं वैशिष्ट्य आहे. आता जे कोणी इथली जवळचे आहेत तर त्यांना माहिती असेल, तर तिथंच हे अष्टविनायकचं दर्शन होतं. म्हटलं आम्ही अष्टविनायक करायला 3 दिवस गेलेले, तर इथं अगदी 2 मिनटात आमचं अष्टविनायकचं सुद्धा दर्शन झालेलं होतं. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.